नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण 9व्या वर्गाचं विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासत आहोत. यामध्ये आज आपण कार्बन एक महत्त्वाचं मूलद्रव्य याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये कार्बन आढळ, गुणधर्म, अवरूपे, त्याचबरोबर हायड्रोकार्बन आणि कार्बन डायऑक्साईड व मिथेन आढळ, गुणधर्म, उपयोग या सर्वांचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. तर कार्बन हा निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात मिळणारे मूलद्रव्य, मुक्त तसेच संयुगाच्या स्वरूपात आढळते. कार्बन या धातूच्या मूलद्रव्याच्या विविध गुणधर्माचा अभ्यास आता आपण करणार आहोत. त्या अगोदर कार्बनची संज्ञा ही C आहे, त्याचा अणुअंक 6 आहे, अणुवस्तुमानांक 12 आहे, इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 2, 4 आहे, संयुजा 4 आहे. तर हा अधातू मूलद्रव्य आहे. आता वनस्पती व प्राणी यांच्यापासून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मिळणाऱ्या संयुगात सेंद्रिय संयुग असं म्हणतात. तसेच खनिजापासून मिळणारे संयुग ही असेंद्रिय संयुगे म्हणून ओळखले जातात. आपले अनुवांशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करणारे पेशीतील DNA व RNA यांच्यामध्ये सुद्धा कार्बन हा प्रमुख घटक असतो. त्यानंतर परिचय शास्त्रज्ञाचा. या सत्रामध्ये जर्मन रसायनशास्त्रज्ञ ओहलर यांनी अमोनिया सायनेट या असेंद्रिय संयुगापासून युरिया विश्लेषण केला. तेव्हापासून असेंद्रिय संयुगापासून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय संयुगे तयार केली गेली. या सर्व संयुगामध्ये कार्बन हेच मुख्य मूलद्रव्य असल्याचे निष्पन्न झाले. म्हणूनच सेंद्रिय रसायनशास्त्र कार्बनी संयुगाचे रसायनशास्त्र म्हटले जाते. आता या कार्बनचा आढळ कुठे आहे तर लॅटिन भाषेमध्ये कार्बो म्हणजे कोळसा, यावरून कार्बन हे नाव प्राप्त झालेलं आहे. निसर्गामध्ये कार्बन हा मुक्त व संयुग अवस्थेत आढळतो. मुक्त अर्थ अवस्थेत कार्बन हिरा, ग्राफाईट या अवस्थेत आढळत असतो. कार्बन डायऑक्साईड कार्बोनेटच्या स्वरूपात, उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेट, मार्बल आणि कॉलामाइन इत्यादी. दुसरं म्हणजे जीवाश्म इंधन किंवा दगडी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, कार्बनी पोषणद्रव्य व पिष्टमय पदार्थ आणि प्रथिने आणि मेद मध्ये कार्बन आढळ होतो. त्यानंतर नैसर्गिक धागे जसं की कापूस, लोकर, रेशमी यामध्ये सुद्धा कार्बन भेटत असतो. आता पृथ्वीच्या कवचामध्ये सुमारे 0.27% कार्बन असून तो कार्बोनेट, कोळसा, पेट्रोलियम स्वरूपात असतो. तर वातावरणात असणारं कार्बनचं प्रमाण हे कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात सुमारे 0.03% एवढं असतं. महासागराच्या तळाशी असलेल्या काही प्रमाणाच्या वनस्पती पाण्यातील कार्बनचे रूपांतर कॅल्शियम कार्बोनेटमध्ये करीत असतात. मग या अशा कार्बनचे गुणधर्म काय आहेत तर कार्बनची अपरूपता. निसर्गात काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपात आढळतात. त्याचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म भिन्न असतात. मूलद्रव्याच्या या गुणधर्मास आपण अपरूपता असं म्हणू शकतो. कार्बनप्रमाणेच सल्फर, फॉस्फर ही मूलद्रव्ये सुद्धा अपरूपता दर्शवत असतात. मग स्फटिक रूपे काय आहेत किंवा क्रिस्टलाइन फॉर्म्स काय आहेत कार्बनची तर स्फटिक रूपातील अणूची रचना ही नियमित आणि अनिश्चित असते. याचे द्रवणांक व उत्कलनांक उच्च असतात. स्फटिक रूपातील पदार्थांना निश्चित भौतिक रचना, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असतात. यानंतर कार्बनची 3 स्फटिक अवरूपे ज्यांना आपण हिरा, ग्राफाईट आणि फुलरिन म्हणून ओळखतो. हिरा ज्याला आपण इंग्लिशमध्ये डायमंड म्हणतो, भारतामध्ये प्रामुख्याने हिरा,
गोवळकोंडा कर्नाटक व पन्ना मध्य प्रदेश येथे सापडतो. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया, अमेरिका या देशांमध्ये सुद्धा हिरा हा सापडत असतो. मग या हिऱ्यामध्ये अणूची रचना कशी असते, तर अणू हा शेजारील एक कार्बन अणू हा शेजारील 4 कार्बन अणूशी सहसंयोज बंधाने बांधलेला असतो. त्यामुळे तो टणक व चतुष्कोनी किंवा त्रिकोणमितीय रचना दाखवत असतो. मग या हिऱ्याचे गुणधर्म काय आहेत, तर तेजस्वी व शुद्ध हिरा हा नैसर्गिक पदार्थात सर्वात कठीण असणारा पदार्थ आहे. हिऱ्याची घनता ही 3.5 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब आहे. द्रवणांक हा 3500 सेल्सिअस आहे. तर ऑक्सिजनच्या सान्निध्यात 800 सेल्सिअसला हिरा तापविल्यास CO2 बाहेर टाकला जातो. या प्रक्रियेत CO2 शिवाय कोणतेही उत्पादन तयार होत नाही. आता हे बाजूच्या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे हिऱ्याची अणूची रचना कार्बनची. त्याचबरोबर हिऱ्यावर आम्ल व आम्लारी यांचा काहीही परिणाम होत नाही आणि हिरा हा विद्युत दुर्वाहक असतो, कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे, कारण त्याच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. एकेकाळी भारत हा कोहिनूर या हिऱ्यासाठी प्रसिद्ध होता. हा हिरा गुंटूर, आंध्र प्रदेश येथील कोल्लूर खाणीमध्ये 13व्या शतकात सापडला होता. त्याचे वजन 186 कॅरेट एवढं होतं. मग आता आपण हिरा पाहिला, हिऱ्याचे गुणधर्म पाहिले. मग याचा उपयोग काय होतो, तर काच कापण्याच्या व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणामध्ये हिऱ्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर अलंकार तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग होतो. डोळ्याची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणामध्ये हिऱ्याचा उपयोग होतो आणि हिऱ्याच्या भोकटीचा वापर दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी केला जातो. तर हिऱ्याचा उपयोग अवकाश व कृत्रिम उपग्रहामध्ये प्रसारणासाठी संरचना देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी सुद्धा होतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राफाईट. ग्राफाईट नैसर्गिक स्वरूपात ग्राफाईट रशिया, न्यूझीलंड, अमेरिका व भारतात आढळतो. ग्राफाईटचा शोध निकोलस जॅक्स कॅनडी यांनी 1795 साली लावला होता. पेन्सिलमध्ये वापरले जाणारे लेड हे ग्राफाईट व मातीपासून बनविलेले असते. मग या ग्राफाईटची रचना काय आहे, तर ग्राफाईटमध्ये कार्बनचा प्रत्येक अणू इतर 3 कार्बन अणूसोबत अशा प्रकारे बाधित असतो की त्यामुळे त्याची प्रतलीय षटकोनी रचना तयार होते. ग्राफाईटचा स्फटिक हा अनेक पापुद्र्यांचा किंवा अणूच्या स्तरांचा बनलेला असतो. दाब दिल्यास ग्राफाईटचे हे स्तर एकमेकांवर घसरतात. ग्राफाईटच्या एका पापुद्र्याला ग्राफिन असं म्हणतात. त्यानंतर ग्राफाईटचे गुणधर्म काय आहेत, तर निसर्गतः सापडणारे ग्राफाईट काळे, मऊ, ठिसूळ व गुळगुळीत असते. ग्राफाईटमध्ये आतील संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात, म्हणून त्याला विद्युत सुवाहक सुद्धा म्हटलं जातं. थराच्या रचनेमुळे कागदाच्या उमटण्याची क्षमता यात जास्त असते. त्याचबरोबर ग्राफाईटची घनता 1.9 ते 2.3 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब इतकी असते. ग्राफाईट हे बहुतांशी द्रवणकात विरघळत नाही. ग्राफाईटचा उपयोग वांगण तयार करण्यासाठी करतात. कार्बन इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी ग्राफाईटचा वापर करतात. ग्राफाईटचा वापर लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये केला जातो. रंग, पॉलिश यांच्यातही ग्राफाईटचा वापर केला जातो. खूप प्रकाश देणाऱ्या आर्क लॅम्पमध्ये सुद्धा ग्राफाईटचा उपयोग केला जातो. आता यानंतर फ्लोरीन हे कार्बनचं अपरूप निसर्गामध्ये कमी प्रमाणात सापडते. फ्लोरीन काळजीमध्ये ताऱ्यांच्या आदल्यामधल्या जागांमधील ढगांमध्ये तसेच भूगर्भात बांधणी होतांच्या मधल्या जागेत सापडते. बॅकमिन्स्टर फ्लोरीन हे फ्लोरीनचे पहिले उदाहरण आहे. रिचर्ड बॅकमिन्स्टर फ्लोर या वास्तुशास्त्रज्ञाने केलेल्या गोलाकार घुमटाच्या रचनेवरून कार्बनच्या या अपरूपाला फ्लोरीन हे नाव देण्यात आलेलं आहे. C60 या फ्लोरीनच्या कार्बन अपरूपाच्या शोधासाठी हॅरल्ड क्रोटो
रॉबर्ट क्लार्क आणि रिचर्ड स्मॅली यांनी 1996 रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आहे. C60, C70, C76, C82, C86 हे फ्लोरीनचे आणखी काही उदाहरणे आहेत. हे रेणू निसर्गतः थोड्या प्रमाणात काळजीमध्ये आढळतात. मग याचे गुणधर्म काय आहेत? तर फ्लोरीन रेणू बकीबॉल किंवा बिग-टू-बज या स्वरूपात आढळतात. एका फ्लोरीनच्या रेणूत साधारणतः 300 ते 900 कार्बन अणू आढळतात. फ्लोरीन कार्बन द्रावणामध्ये द्रवणीय असते. उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड व क्लोरोबेन्झीन. उपयोग काय आहे? तर फ्लोरीनचा उपयोग विसंवाहक म्हणून करतात, जलशुद्धीकरणात फ्लोरीनचा उत्प्रेरक म्हणून वापर करतात व एका ठराविक तापमानाला फ्लोरीन अतिवाहकता हा गुणधर्म दर्शवित असतो. यानंतर कार्बनची अस्फटिकी अपरूपे, ज्याला नॉन क्रिस्टलाइन असं म्हणता येते. या रूपात कार्बनच्या अणूची रचना ही नियमित नसते. दगडी कोळसा, कोक ही कार्बनची अस्फटिक रूपे आहेत. दगडी कोळसा हे एक जीवाश्म इंधन. यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतो. यात थोड्या प्रमाणात नायट्रोजन आणि फॉस्फरस सुद्धा असतो. यामध्ये 4 प्रकार पडतात, ज्यामध्ये सगळ्यात निकृष्ट दर्जाचं म्हणजे पीठ. कोळसा तयार होण्याची पहिली पायरी म्हणजे पीठ तयार होते. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त व कार्बनचे 60% कमी प्रमाण असते, म्हणून कमी उष्णता निर्माण होते व हा सगळ्यात निकृष्ट दर्जाचा कोळसा असं म्हणता येईल. त्यानंतर लिग्नाइट हा जमिनीच्या आत वाढता दबाव व तापमान यामुळे पिठाचे रूपांतर लिग्नाइटमध्ये होते. यामध्ये कार्बनचे प्रमाण सुमारे 60 ते 70% इतके असते. कोळसा तयार होण्याची दुसरी पायरी आपल्याला लिग्नाइट ही म्हणता येईल. त्यानंतर बिटुमिनस. कोळशाच्या निर्मितीच्या तिसऱ्या पायरीत बिटुमिनस तयार होत असतो. या कार्बनचे प्रमाण 70 ते 90% इतके असते आणि सर्वोत्कृष्ट कोळसा हा अँथ्रासाइड असतो, ज्यामध्ये कोळशाचे शुद्ध स्वरूप म्हणून अँथ्रासाइड ओळखला जातो. हा कोळसा कठीण असून त्यात कार्बन व दुसरे कार्बनचे प्रमाण सुमारे 95% इतके असते. त्यानंतर चारकोल. प्राण्यापासून तयार होणाऱ्या चारकोल हा प्राण्याची हाडे, शिंगे इत्यादीपासून तयार करतात, तर वनस्पतीपासून तयार होणारा चारकोल हा लाकडाच्या अपुऱ्या हवेत केलेल्या ज्वलनापासून तयार होत असतो. मग या कोळशाचा उपयोग आपल्याला सर्वांना माहीत आहे, जसं की कारखान्यात, घरामध्ये कोळसा इंधन म्हणून वापरला जातो. कोक गॅस व कोल ठार मिळविण्यासाठी कोळशाचा उपयोग केला जातो. त्यानंतर विद्युत निर्मितीसाठी औष्णिक विद्युत केंद्रात सुद्धा कोळशाचा उपयोग केला जातो आणि दगडी कोळशातून कोक गॅस काढून घेतल्यावर उरणाऱ्या शुद्ध कोळशाला कोक असं म्हणतात. मग घरगुती वापरासाठी क्षपणकारक म्हणून कोकचा उपयोग केला जातो. त्यानंतर वॉटर गॅस व प्रेस्ट्युसर गॅस निर्मितीसाठी सुद्धा कोकचा उपयोग केला जातो. हे झालं कोळशाबद्दल. यानंतर हायड्रोकार्बन्स. मूलभूत सेंद्रिय संयुग म्हणून आपण त्याला ओळखत असतो. यामध्ये सहसंयुगाचे गुणधर्म असतात. म्हणजेच काय? तर कार्बनाचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन हे 2-4 आहे. हे आपल्याला पहिल्याच पेजवर समजलेलं आहे. म्हणून कार्बन अणूच्या दुसऱ्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन मिळाले तर शेवटच्या कक्षेत अष्टक पूर्ण झाले. त्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन जवळपास निष्क्रिय होते. अष्टक पूर्ण झाल्यावर 2 आणि 8 असं जर झालं तर शेवटचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन संतप्त होते, म्हणजे आपलं पोट भरते. त्याला पोट भरण्यासाठी आणखीन 4 संयुजा पाहिजे असतात कार्बनला. मात्र हे होताना इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण न होता भागीदारी होते, म्हणजेच तो दुसऱ्या कार्बनसोबत अथवा दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूसोबत 4 सहसंयुज बंध तयार करू शकतो. मग संयुगाचे गुणधर्म काय आहेत? तर संयुगाचा द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतो. सामान्यतः पाण्यात
अद्रावणीय आणि सेंद्रिय द्रवणात द्रावणीय असतात. उष्णता आणि विद्युत यांचे कमी प्रमाणात वहन केले जाते. त्यानंतर संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन्स. आता कार्बन अणू एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म दाखवतो, तो म्हणजे इतर कार्बन अणूसोबत सहसंयोज बंध करून कार्बन अणूची शृंखला तयार करतो. ज्या कार्बन हायड्रोजनच्या सर्व कार्बन अणूंमध्ये फक्त एकेरी बंध असतो त्यांना संतृप्त हायड्रोकार्बन्स असे म्हणतात. आता काही हायड्रोकार्बन्स 2 कार्बन अणूंमध्ये बहुबंध असतो व बहुबंध हा दुहेरी किंवा तिहेरी असतो. ज्या हायड्रोकार्बन्समध्ये किमान एक बहुबंध असतो त्यांना असंतृप्त हायड्रोकार्बन्स असं म्हणतात. कार्बन डायऑक्साईडचे आणखी काही रासायनिक गुणधर्म. सोडियम हायड्रॉक्साईडच्या जलीय द्रावणातून कार्बन डायऑक्साईड पाठवल्यास सोडियम कार्बोनेट मिळते. त्याचबरोबर फसफसणारी शीतपेय तयार करण्यासाठी सुद्धा CO2 चा वापर केला जातो. त्यानंतर स्थायू कार्बन डायऑक्साईड वापर शीतकपाटामध्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थात थंड करण्यासाठी तसेच सिनेमा नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी करतात. म्हणजे आता आपण सध्याला पूर्वी सिनेमामध्ये करायचे, पण आता नवरदेव नवरी येतानाच करतात धुक्यासारखं, तेव्हासुद्धा कार्बन डायऑक्साईडचाच वापर केला जातो. त्यानंतर अग्निशामक यंत्रात रासायनिक अभिक्रियेने तयार होणारी किंवा दाबाखाली ठेवलेली CO2 चा उपयोग केला जातो. कॉफीमधून कॉफीन काढून टाकण्यासाठी द्रवरूप CO2 वापरतात आणि द्रावण म्हणून द्रवरूप CO2 चा उपयोग अत्याधुनिक अशा पर्यावरणपूरक ड्रायक्लिनिंगमध्ये केला जातो. हवेतील CO2 चा उपयोग वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषणासाठी केला जातो. यानंतर कार्बन डायऑक्साईड हा अग्निशामक यंत्रामध्ये सुद्धा वापरला जातो. अग्निशामक यंत्रामध्ये सोडियम बायकार्बोनेटची भुकटी असते. एका काचेच्या कुपीमध्ये विरल सल्फ्युरिक आम्ल असते. यंत्राची कळ दाबल्यावर कुपी फुटते आणि कुपीतील सल्फ्युरिक आम्ल सोडियम बायकार्बोनेटवर पडते व याच्याच अभिक्रियेतून CO2 मुक्त होतो व बाहेर पडतो. CO2 अग्निशामके ही क्षरण न होणारी व वीजप्रवाह प्रतिबंध असतात. त्यामुळे विद्युत उपकरणे व यंत्रांना लागलेली आगीत ही अग्निशामके वापरतात. यानंतर मिथेन. मिथेनचं रासायनिक किंवा रेणुसूत्र आहे CH4 आणि रेणुवस्तुमानांक आहे 16. आता मिथेन कुठं कुठं भेटतो तर नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 87% मिथेन वायू असतो. जैविक पदार्थाच्या हवेच्या अनुपस्थितीत होणाऱ्या विघटनातून हा निर्माण होत असतो. त्याचबरोबर बायोगॅसमध्येही मिथेन आढळतो. कोळशाच्या खाणीमध्ये मिथेन आढळतो. दलदलीच्या पृष्ठभागावर मिथेन वायू आढळत असतो, म्हणून याला मार्स गॅस असंही म्हटलं जातं. प्रयोगशाळेत हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साईड यांचे मिश्रण 300 सेल्सिअसला निकेल या उत्प्रेरकाच्या उपस्थितीत तापवल्यास मिथेन वायू तयार होत असतो. शुद्ध स्वरूपातील मिथेन नैसर्गिक वायूच्या भंजक ऊर्ध्वपातनाने मिळविता येतो. मग मिथेनचा उपयोग काय आहे तर नैसर्गिक वायू स्वरूपातील मिथेनचा उपयोग वस्त्रोद्योग, कागद निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग, पेट्रोल शुद्धीकरण इत्यादी उद्योगात केला जातो. त्याचबरोबर इथेनॉल, मिथेनॉल क्लोराईड, मिथिलीन क्लोराईड तसेच अमोनिया व ॲसिटिलीन या कार्बनी संयुगाच्या निर्मितीसाठी सुद्धा मिथेनचा वापर केला जातो आणि सर्वात लहान लांबीचा हायड्रोकार्बन असल्यामुळे मिथेनच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या CO2 चे प्रमाण खूप कमी असते, म्हणून याचा वापर घरगुती इंधन म्हणून केला जातो. 1776 ते 1778 या दरम्यान अलेक्झांडर होल्ट यांना दलदलीतील वायूचा अभ्यास करताना मिथेनचा शोध लागलेला होता. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.